नमस्कार. मी वैशाली घांगरेकर. आज आपण जगन्नाथ दास या संतावर बोलणार आहोत. ओडिसातील एक थोर संत जगन्नाथ दास. वंशम परंपरेने याला जगन्नाथाच्या पूजेचे आणि श्री मंदिराच्या चंदन आणि चामर सेवेचे उत्तरदायित्व लाभले होते. यावरूनच याने आपली उपाधी दास म्हणजेच महाप्रभूचा सेवक या अर्थाने घेतली. याने लहान वयातच रामायण, महाभारत, भागवत अशा महापुराणांचा अभ्यास करून आपल्या कुशाग्र बुद्धीची चुणूक दाखवण्यास सुरुवात केली. मंदिरात बसून हा भागवत वाचत असे, धर्मचर्चा करीत असे. श्री जगन्नाथाची सेवा करणे, नामसंकीर्तन करणे, त्याच्या लीला गाणे यातच हा देहभान विसरून रममाण झालेला असे. काही काळ असा गेल्यानंतर परमेश्वराच्याच कृपेने याला भागवताची रचना लोकभाषेत करण्याची प्रेरणा मिळाली. नवाक्षर छंदात याने केलेल्या भागवताच्या भाषांतराने सर्वांनाच मोहित केले. त्या काळातील राजा प्रतापरुद्र देव याच्यापासून अगदी निरक्षर अशा सामान्य जनतेपर्यंत सगळ्यांनीच त्याची प्रशंसा केली. सगळ्या गावातच या भागवताचे पठण होऊ लागले. स्त्रियांमध्ये तर या ग्रंथाने लोकप्रियतेचा कळस गाठला. संपूर्ण ओडिसाला एका भक्तिसूत्रात बांधण्याचे कार्य जगन्नाथदासाच्या या भागवताने केले. याने योगमार्गावरचे अनेक ग्रंथ लिहिले असूनही याचे भागवतच सर्वाधिक लोकप्रिय झाले. याच्या भागवत रचनेतील एक पद ऐकूया. कृष्णर नाम उच्चारण, न शुणे जहार श्रवण, ताहार कम जुगत कांथे, बिबरे दिशंती जेमते. ज्या श्रवणाने अर्थात कानाने कृष्णकथा ऐकली नाही ते कान म्हणजे दारांना असलेल्या दोन भोकाप्रमाणेच आहेत. धन्यवाद.